छकडेवाला बघताय तुम्ही बाप्पा. दादा कुठले आपण? आम्ही श्रीवर्धन आलोय. श्रीवर्धन. हां. 3च्या आसपास गणपती बाप्पाची हाईट आहे बाप्पा. आता होलसेल बुकिंग आता पुढच्या महिन्यापर्यंत चालू राहील. नंतर मग आपल्या घरगुती मूर्त्या चालू होतील. ओके, म्हणजे रिटेल बुकिंग. रिटेल बुकिंग चालू आहे. ओके, तरी उंदरावर बाप्पा स्वार आहे बघा. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आज आपण आलेलो आहोत म्हणजे पेन हमरापूरमध्ये अद्या 8मध्ये. तर चला मंडळी, अद्या 8मध्ये कोणत्या 2026च्या ट्रेंडिंग मूर्त्या आहेत ना, ते सर्व आपण आपल्या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तर चला मंडळी, करतो व्हिडिओला सुरुवात. समोरलाच बघताय मंडळी अद्या 8 आणि हा डेमो वगैरे लावलेले आहेत आणि समोरला बाहेर गणपती मूर्त्या बघताय. तर चला करतो व्हिडिओला सुरुवात. मंडळी डेमो बघताय, डेमोला आहे ना काच नाही आहे, प्लॅस्टिक पेपर आहे म्हणजे कागद आहे. त्याच्यामुळं आपण ती काच वगैरे असती तर पुढे मागं केली असती. तर हा पहिला गणपती बघताय. आता कुठला गणपती आहे? उंदरावर बाप्पा स्वार आहे बघा. स्किन कलर बघताय लाईट आहे आणि गळ्यात रुद्राक्षाची माला वगैरे आहे. टिल्ला बघताय तुम्ही, मस्त असा टिल्ला दिलेला आहे आणि धोतर वगैरे बघताय बाप्पाचं हे बघा. आणि बाप्पा उंदरावर स्वार आहे बघा. आणि उंदीर मामाची जी शेपटी आहे ती एकदम खालपर्यंत गेलेली आहे हे बघा. आणि बाप्पाची हाईट आहे ना, टोटल मूर्ती 4 फुटाची आहे. आणि बाप्पाने हातात धनुष्य बाण पकडलेला आहे हे बघा. धनुष्य पकडलेलं आहे हातात हे बघा. सुदर्शन चक्र आहे. दुसरी मूर्ती बघताय तुम्ही, बाप्पा नंदीवर स्वार आहे हे बघा. बॅलेन्सिंग दोन्ही गणपती आहे ना बॅलेन्सिंग आहेत हे बघा. छकडेवाला बघताय तुम्ही बाप्पा हे बघा. स्किन कलर वगैरे आहे ना थोडीशी डार्क दाखवलेली आहे. फेटा आहे बाप्पाला, फेटा पण सुंदर असा दिलेला आहे. आणि बघा बाप्पा नंदीवर स्वार आहे. ही पण मूर्ती आहे ना 4 फुटाचीच आहे. समोरला बघताय तुम्ही 3च्या आसपास गणपती बाप्पाची हाईट आहे. बाप्पा आहे ना तबल्यावर स्वार आहे. तबल्यावर कमलाचा फूल ठेवलेला आहे. धोतर वगैरे बघताय. आणि बाप्पाची स्किन कलर थोडीशी लाईट दाखवलेली आहे हे बघा. टिल्ला वगैरे बघताय. बाप्पाने हातात दोन्ही पण त्रिशूल आणि परशू पकडलेली आहे. एका कमरेवर आहे ना नाग आहे. आणि दुसरी सेकंड मूर्ती बघताय तुम्ही, बाप्पा सिंहासनावर विराजमान आहे. ती सुद्धा मूर्ती 3 फुटाची आहे बघा. स्किन कलर वगैरे बघताय. फेटा मुकुट बघताय, इथे मुकुट दिलेलं आहे. आणि हे बघा धोतर वगैरे बघताय. आणि दुसरी बघताय तुम्ही हे बघा, बालकृष्ण स्वरूप बघताय तुम्ही. बाप्पा आहे ना मोरावर स्वार आहे. ती सुद्धा मूर्ती 4 फुटाची आहे बघा. धोतर वगैरे बघताय तुम्ही हे बघा. व्हाईट धोतर वगैरे, बासुरी पकडलेली आहे. स्किन कलर बघताय आणि फेटा आहे बघा इथे. आणि दुसरी सुद्धा सेकंड मूर्ती आहे ना बालकृष्णच आहे. बासुरी वगैरे पकडलेली आहे. फेटा वगैरे, स्किन कलर लाईट आहे. एकदम सुंदर अशी आहे. 3 फुटाची मूर्ती आहे बघा, आकर्षक. दुसरी सेकंड मूर्ती बघताय तुम्ही हे बघा. महादेवाचं रूप दिलेलं आहे. त्रिशूल बघता, हातात डमरू वगैरे आणि नील सर स्किन दाखवलेले आहे. बाप्पा आहे ना याच्यावर टप्पाला बसलेलं म्हणजे हिमालयाचा लुक दिलेला आहे. सेकंड मूर्ती बघता तुम्ही, जास्वंदीच्या फुलावर बाप्पा विराजमान आहे. बॅलेन्सिंग मूर्ती आहे. आणि या दोन्ही पण बॅलेन्सिंगच आहेत बघा. पूर्ण बॅलन्स त्यांना त्या त्रिशूलावर आणलेली आहे. आणि दुसरी मूर्ती आहे ती जास्वंदीच्या फुलातून काढलेली आहे बघा. बॅलेन्सिंग मूर्ती. ही सुद्धा मूर्ती आहे ना 3 फुटाची आहे. म्हणजेच मूर्ती आहे 1च फुटाची, पण बॅलेन्सिंग पकडून म्हणजे त्रिशूल वगैरे पकडून तर 3 फुटावर गेलेली आहे बघा. आणि ही बघताय, ही पण तशीच बॅलेन्सिंग मूर्ती आहे. तर मंडळी दुसरं डिस्प्ले बघताय हे बघा. बालकृष्ण स्वरूप दाखवलेलं आहे. बाप्पा नंदीवर स्वार आहे हे बघा. सॉरी, गाईवर स्वार आहे. गाईचा कलर वगैरे बघताय हे बघा. गोमाता बघताय तुम्ही. आणि फेटा वगैरे बघताय बाप्पाचं. टिल्ला वगैरे बघताय. हातात बासुरी वगैरे पकडलेली आहे. सेकंड मूर्ती बघताय. पोझिशन बघताय. लाईट धोतर आहे म्हणजे येल्लो कलरचा धोतर वगैरे. ज्वेलरी बघताय तुम्ही. स्किन कलर वगैरे लाईट दाखवलेले. आणि त्याच्या तिसरी मूर्ती बघताय, पिंक कलरची सेस दिलेली आहे. धोतर वगैरे बघता, फेटा वगैरे बघताय, एकदम सुंदर. आणि बघा आणखीन एक मूर्ती सुंदर अशी सुबक. फेटा वगैरे बघताय, ज्वेलरी वगैरे बघताय. सुंदर आकर्षक मूर्ती आहे बघा. हा फेटा वगैरे बघताय सुंदर. आणि आता
त्रिशूल पकडलेलं आहे. दुसरी बघताय तुम्ही, हे बघा व्हाईट कलरची सेज दिलेली आहे, फेटा दिलेला आहे, ज्वेलरी बघताय. दुसरी बघताय तुम्ही, हे बघा आकर्षक मोठी ज्वेलरी वगैरे बघताय, फेटा वगैरे बघताय, एकदम सुंदर अशी दिलेली आहे बघा. आणि दुसरी एक मूर्ती बघताय, ज्वेलरी वगैरे आकर्षकच दाखवलेलं आहे. दगडूशेठ हलवाई, हे बघा पुण्याचा जो गणपती आहे ना त्याची सेज दिली आहे. दोन्ही मूर्ती सेमच आहे. आणखीन एक मूर्ती बघताय, बघा दुसरी एक मूर्ती बघताय. त्याच्यानंतर या सेकंड मूर्त्या बघताय तुम्ही, सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. 2-2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत या, नाही करून. हा बघा ही एक मूर्ती बघताय तुम्ही, सुंदर असे स्किन कलर डार्क आहे, हे बघा. आणि ही मूर्ती बघा, सुंदर अशी मोदक हातात पकडलेलं आहे, बिग साईज मोदक आहे. पेटा वगैरे बघताय, बाल स्वरूप म्हणजे बालकृष्णाच्या रूपात स्किन दाखवलेलं आहे. स्किन कलर लाईट आहे, डार्क दिलेलं आहे सॉरी. आणि हे बघा दुसऱ्या मूर्त्या बघताय तुम्ही, सुंदर अशा मूर्त्या आहेत. मूर्त्या तुम्ही इथे पाहताय, हे बघा बराच स्टॉक इथे अवेलेबल आहे. ज्या म्हणजे ऑर्डर्स येतात ना त्या घेतल्यानंतर त्या पूर्ण करायला लागतात. आत्ता इथे आहे ना फिनिशिंग आणि पेंटिंग काम फक्त केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे ना धोतर वगैरे ज्वेलरी वगैरे होईल. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट डोल्यांची आखणी म्हणजेच मेन काम लास्ट. हे बघा टोटल मूर्त्या वगैरे बघताय तुम्ही, हे बघा फक्त पेंटिंग काम करून इथे झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे ना फिनिशिंग वगैरे होईल. त्याच्यानंतर होईल ते म्हणजे धोतर वगैरे लावून ज्वेलरी वगैरे होईल. आणि मग राहील जो म्हणजे आखणी काम. दादा कुठले आपण? आम्ही श्रीवर्धन आलो आहे. श्रीवर्धन हां, बागा मंडळी कोकणमध्ये ना. कोकण हे बघा आपल्या पेन रायगडमध्ये आलेले आहेत. तर किती वर्षापासून आपण इथे येतात? नाही, आम्ही फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाईम येता का? ओके. तरी काय इंस्टावरनं बघून का यूट्यूबवरनं? नाही, आम्ही असं सर्च करत आलो. दादाची आम्हाला वर्क दिसलं. ओके चांगलं वर्क आहे. आम्ही ते हॉटेल ठेवलेत ना ते आम्ही बघितलं आणि आतमध्ये आलो होतो. दादा म्हणाला की सगळं चांगलं आहे. दादा चांगलं सांगितलं. ओके. आणि आवडल्या मूर्त्या आम्हाला, स्किन टोन वगैरे किंवा आखणी असेल, अच्छा. डार्कनेस मूर्तीतला जास्त भावला आम्हाला. म्हणून दादा आता मूर्ती घेतो. आम्ही इथं आता 14 आलो आहे, पण आम्ही आता 5 मूर्त्या बुक केल्या. ओके. मग पेंटिंग काम होतं आहे बघा, टोटली पेंटिंग काम वगैरे केलं जातं आहे बघा, मस्त असं. फक्त मला सांग तू जो काम करते कुठला करते? पॉलिशचं काम करते बघा. आधी मी काय बोलतोय, आधी पॉलिश होते ना, त्याच्यानंतर मग काय होतं? फिनिशिंग. ओके. मग पॉलिश फिनिशिंग झाल्यानंतर मग पेंटिंग. मग पेंटिंग झाल्यानंतर मग धोतर वगैरे. पॉलिश फिनिश झालं की सेडिंग झाल्यानंतर धोतर वगैरे, त्याच्यानंतर सेडिंग, त्याच्यानंतर लिकाई, ओके त्याच्यानंतर शाई वार्निश. ओके. म्हणजे एवढे सगळी प्रोसेस केल्यानंतर जवळ एक गणपती 40 वेळा उचलला लागतो. ओके. तरी पण एक गणपती मूर्ती रेडी होण्यासाठी किती वेळ लागतं? एक गणपती मूर्ती रेडी होण्यासाठी तसं बघायला गेलं तर 1 दिवस होते. 1 दिवसात एक गणपती, एक गणपतीची मूर्ती पूर्ण रेडी व्हायला 1 दिवस जातो. ओके. तर चला मंडळी, बुकिंगचं वगैरे पूर्ण डिटेल आपण घेऊया दादांकडे. हो काय? अक्षय सुनील भगत. ओके. मग ही जी आपली बुकिंग आहे ही किती तारखेपर्यंत आहे? आता होलसेल बुकिंग आता पुढच्या महिन्यापर्यंत चालू राहील. नंतर मग आपल्या घरगुती मूर्त्या चालू होतील. ओके. म्हणजे रिटेल बुकिंग. रिटेल बुकिंग चालू आहे. ओके. तरी पण जर आपली साधारण स्टार्ट टू एंड किती असेल रेंज म्हणजे ते आता डिपेंड आहे. जर नुसतं कलर मूर्ती असेल तर ते 2,500-3,000 हजार असे म्हणजे फुटावर प्राईज आहे ती. ओके. आणि सजावटीची वेगळी प्राईज आहे. ओके. आणि आपली बुकिंग कितीपर्यंत चालू राहणार, किती दिवस? आता राहील, आता त्या म्हणजे पुढच्या नेक्स्ट मंथपर्यंत चालू राहते. ओके. तर दादा आपल्या जुलै इथे शॉप, महिन्यापर्यंत चालू राहील. ओके, जर शॉपवर इथे कोणाला जर यायचं असेल तर कसं येणार? इथं आपला ॲड्रेस म्हणजे हमराव फाटा जो स्टार्ट आहे ना एंट्री, ओके. ती एंट्रीलाच आहे राईट साईडला. ओके. म्हणजे अमरापूर फाट्यावर, म्हणजे पेनमधून अमरापूर फाट्यावरती यायचं आहे तुम्हाला. अमरापूर फाट्यावरून तुम्ही कोणालाही विचारू शकता. एकदम तर आद्या ओके. तर आपली ऑनलाईन जर बुकिंग असेल ती कशी करणार दादा? ऑनलाईन त्याच्यावर आपला ॲड्रेस डिटेल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ओके. तर मंडळी डिस्क्रिप्शन किंवा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला जाईल, त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि दादांशी बोलून घेऊ शकता. तर
तर मंडळी, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पण वगैरे यूट्यूब चॅनल. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.